नमस्कार मित्रांनो, माझ्या छोट्याशा शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज बनवायला आलो आहे आपण चुलीवरची मच्छी। हे बघा, इथं चुलीवर आपण ठेवलेले कडे आणि मस्त की जाळ घालून असं गरमागरम मासे बनवायचे आहेत। आणि चिमट्यानं का हे टाकायला आले का तर आमची ननंदबाई खात नाही आहे, तर म्हणून ही नवीन तिची टेक्नॉलॉजी चिमट्यानं रवा लावते आणि फ्राय करते बरं काय। का तर ती अजिबातच खात नाही, का तर तिनं बनवायला घेतले असल्यामुळे ते तसे बनवायला लागलेले आहे बरं का मित्रांनो। का तर ते माझ्यासाठी एवढं करू शकते आणि सगळ्यांसाठीच बनवून घालते बरं काय। ती खात नसली तर सर्वांना बनवून वगैरे घालते आणि असे मस्तपैकी तिने फ्राय करून कडक 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 मस्तपैकी मासे सर्वांना बनवले। तुम्हाला आवडतात का चुलीवर असं जेवण करायला? हे नक्की मला कमेंट करून सांगा बरं का। आणि असं कोणी तर करून घालणारा असल्यावर तर मग अजूनच भारी वाटतंय खायला मला तर। का तर मी तिथंच बसून एक 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 पीस खात बसलेले आणि हे असे बनवत बसलेले बरं का मित्रांनो। हो बा, किती छान फ्राय व्हायला लागले चुलीवर। गावाकडचे मासे म्हणजे गावाकडचेच मासे, त्याचा काय शिट्टीतल्या माशाचा आणि ह्याच्या माशाचा काही हेच नाही। हे बघा कसे चिमट्यान चालू असते तिचं सर्व काम, पण बनवते खूप छान नॉनव्हेज बरं काय मित्रांनो। हे बघा, तिचं म्हणणं होतं मी बिना हात लावता कापलं तरी मासा चांगला कट केलता, आणि हे तुम्ही असं बिना हात लावून कट केला असला तरी पण तुम्ही असा काय त्या माशाचा तुकडा पाडला, असं तिच्या मिस्टरांना म्हणत होते। तरी पण मी छान कापले पीस असे म्हणत होते, तिचं म्हणणं होतं। हे बघा जाळ कसा लागला आहे मस्तपैकी। थंडी या दिवसात असा गरमागरम मासा खायला खूप मजेदार आणि मस्तपैकी वाटतात बरं काय। मासे येत आहेत एकदम कडक, हे बघा किती कडक झाले। हे यात टाकलेलं आहे रवा, थोडासा तांदळाचं पीठ, थोडंसं लाल तिखट, मीठ वगैरे टाकून असं मस्तपैकी फ्राय केलेलं आहे। जास्त काही मसाले वगैरेचं असं काही हे नाही आहे, थोडासा मच्छी मसाला असला तरी पण चालेल बरं काय मित्रांनो। हे बघा किती कडकडीत झालेत। तिचं म्हणणं होतं की गॅसवर मी फ्राय करायला गेलं का एवढं फास्ट होतच नाही आहे, वहिनी म्हणायला लागली होती ती। आणि इथं चुलीवर एवढं फास्ट होते, तिला पाहिजे तसं जाळ लावता येत होता, त्यामुळं पट तिला जर फ्राय करून झालेलं आहे असं। हे बघा किती छान कडक केलेत मासे। तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कलर डिम दिसत असेल का तर ते लाईटीचा पांढरा फोकस असल्यामुळे तसं वाटायला लागलेत बघा, पण खूप छान मासे झालते एकदम कडक। आणि इकडे छानपैकी अशी आमटी बनवून ठेवलेली होती। अशा तऱ्हेने माझा व्हिडिओ समाप्त करते। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय।